तुला जे समजायचं ते समज, तुला काय करायचं ते कर. असं तुमच्या नात्यामध्ये कधी झालं आहे का? इथेच मनात आतून काहीतरी तुटतं. कारण खरी गोष्ट अशी आहे की हे वाक्य प्रेमाने नाही बोललं जात, तर जबाबदारी टाळण्यासाठी फेकलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या चुकीचा सामना करू शकत नाही, स्पष्टीकरण देऊ शकत नाही, स्वतःला स्पष्ट शब्दात मांडू शकत नाही, तेव्हा ती बोलते, जा तुला जे वाटेल ते समज. का? समोरचा ऐकून घ्यायला तयार असेल तरी हे उत्तर येत असेल तर याचं कारण त्यांच्याकडे स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी ना काही उरलं आहे ना धैर्य राहिलं आहे. आपण विचारत राहतो की हे तू का केलंस, यात माझी चूक काय होती, तू असं का वागलास, का वागलीस, पण उत्तर देण्याऐवजी ते बोलणंच बंद करतात, विषय बदलतात किंवा सगळं आपल्या डोक्यावर टाकतात. आणि मग मनात एकच प्रश्न उठतो, जर मी खरंच माझ्या डोक्यात माझ्या पद्धतीने सगळं ठरवलं तर त्याचा जो काही परिणाम होईल तो तू स्वीकारायला तयार आहेस का? खरं म्हणजे तुला जे वाटतं ते समज असं ते म्हणून जातात, पण त्याच्यामागे अर्थ वेगळा असतो. माझ्याकडे काही उत्तर नाही, मला ही चर्चा संपवायची आहे, असं काहीसं. ही क्लॅरिटी नसते, ही पळवाट असते. म्हणून आपल्याकडे दोनच पर्याय उरतात, स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला बसवून गोष्ट स्पष्ट करायची किंवा मग मनातल्या मनात मान्य करायचं की हो तू चुकीचा आहेस आणि ही चूक तू स्वीकारणार नाहीस. कोणत्याही नात्यात, मैत्रीत किंवा प्रेमात जर पुढे जायचं असेल तर तुला जे वाटतं ते समज असं नाही बोलायचं. तिथं बोलून, मान्य करून, स्पष्ट करून विश्वास निर्माण करायचा असतो. कारण अस्पष्ट मनाने नातं पुढे जात नाही, ते हळूहळू संपतं. तुमच्याही नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.